नमस्कार, मी नरेंद्र पाटील काळे आणि आपण पाहत आहात खबरनामा न्यूज. शेतकरी, कायदा आणि सत्याचा आवाज. काय मागण्या? केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलन करणारे SFDIचे सरचिटणीस सय्यद अहमद चौधरी यांना सरकारविरोधी घोषणा दिल्यामुळे पोलिसांनी 1 वर्षासाठी जिल्हा तडीपार केलेला आहे. आणि याची न्यायालयामध्ये दाद मागल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं नमूद केलंय की केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधामध्ये घोषणाबाजी करणे किंवा आंदोलन करणे हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये जिल्हा हद्दपारीची कारवाई करता येत नाही. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचा यंत्रणेचा दुरुपयोग झालेला आहे आणि राज्यघटनेचे अनुच्छेद 19 आणि 21 नुसार नागरिकांच्या मूलभूत हक्क जे आहेत त्याचं उल्लंघन झालेलं आहे, त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे. त्यामुळं याचा निषेध म्हणून केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ जे लोकशाहीची गळचेपी करणारं सरकार आहे, आंदोलनकर्त्यावर दडपशाही करणारं सरकार आहे, याचा निषेध म्हणून आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या सरकारचा निषेध करत आहोत. आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन सादर करणार आहोत.